नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी स्पंजसारखा ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा, अगदी हॉटेलमध्ये जी रेसिपी असते तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही अगदी सिक्रेट रेसिपी आहे जी मी हॉटेलवाल्याकडून माहिती करून घेतली आहे, ती तुमच्यापर्यंत आज पोहोचवणार आहे। खूपच छान हा ढोकळा बनतो, अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा स्पंज हा ढोकळा बनतो, तुम्हाला खूपच आवडणार आहे। इथे तुम्ही बघू शकता, कट करतानाच तुम्हाला समजलं असेल किती सॉफ्ट आणि स्पंजी असा हा ढोकळा तयार झालेला आहे। तर याची जाळी देखील तुम्ही बघू शकता, खूपच छान याला जाळी देखील येते। हा अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच ढोकळा तयार होतो, किती प्रेस केला तरी देखील वरती येतो, म्हणजे समजू शकता किती स्पंजी असा झालेला आहे। तर खूपच छान ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वात अगोदर या रेसिपी करता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही बाउल वगैरे घेऊ शकता, परंतु ते मोठंच घ्यायचं आहे। तर एक वाटीचं प्रमाण आपण इथे सेट करणार आहोत। प्रत्येकाच्या घरी मेजरिंग कप असतात असं नाही, त्यामुळे मी इथे वाटीचं प्रमाण घेत आहे। तर एक मोठी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण इथे मीठ घालणार आहोत चवीनुसार। तर अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेला आहे आणि 3 चमचे आपल्याला यात साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे ढोकळा खूपच छान चविष्ट लागतो। आता यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड घालणार आहोत। तर इथे सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे, जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो 1 चमचा घेतलेला आहे मी इथे। तर 2 फॉर्ममध्ये येते, थोडंसं असं जाडसर येतं, नाहीतर मग पावडरमध्ये देखील येतं। सायट्रिक ॲसिड हे कोणत्याही किराणा शॉपमध्ये मिळतं, तर नक्की यामध्ये घालावं, कारण मार्केटमध्ये जो ढोकळा मिळतो त्यात हेच घातलेलं असतं। आता इथे थोडंसं हिंग घातलं आहे आणि 4 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे, जेणेकरून ढोकळा असा घशात अडकल्यासारखा होणार नाही आणि अगदी छान सॉफ्ट असा होईल। तर इथे मी 4 चमचे तेल घातलेलं आहे। आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साखर आणि आपलं सायट्रिक ॲसिड व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळेल तोपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याचबरोबर मी इथे थोडीशी अगदी हळद घालणार आहे, नाही घातली तरी काय हरकत नाही, छान असा पिवळा ढोकळा तयार होतो। आता अगदी थोडीशी हळद घालायची आहे, नाही तर मग ढोकळ्यावर पॅचेस येतात। तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बेसन घालून घेऊया। तर इथे मी बेसन घेतलेलं आहे, हे विकतचं बेसन आहे, कारण आपण जे घरी बेसन तयार करतो जास्त बारीक दळून देत नाहीत, परंतु हे अगदी बारीक असं दळून दिलेलं आहे, कारण हे विकतचं बेसन आहे, सम्राटचं बेसन आहे। तर यामध्ये आपण 2 वाटी बेसन घालणार आहोत। पाणी जर लागलं तर थोडंसं पाणी आपण यात अजून घालू शकतो, कारण बेसनाच्या क्वालिटीवर डिपेंड असतं की किती पाणी लागेल असेल। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी छान एकाच साईडने आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पाणी अगदी लगेच सोकून घेतलेलं आहे। तर अर्धी वाटी परत यात थोडंसं मी पाणी घातलेलं आहे, म्हणजे 1.5 वाटी पाणी इथे मी यूज केलेलं आहे। काही वेळेला कमी देखील पाणी लागू शकतं, परंतु अगोदर एकच वाटी पाणी आपल्याला यात घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बॅटर आपल्याला असं सरसरीत बॅटर तयार करायचं आहे, अगदी त्याची लाईन अशी पडली तर समजायचं छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे। एका दिशेने आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, अगदी छान फेटायचं, जितकं तुम्ही छान फेटाल तितकंच छान ढोकळा असा फुलणार आहे। आता हे छान फेटून झाले, 10 मिनटं आपल्याला रेस्टवर ठेवायचं आहे। रेस्टवर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे ढोकळा खूप छान असा फुलतो। आता इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यामुळे कुकरचं भांडं घेतले, त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ढोकळा असं तळाला चिटकणार नाही। आता व्यवस्थित मी सर्व तेल याला लावून घेतलेलं आहे। प्रोसेस आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे। आता कुकरमध्ये मी पाणी देखील गरम करायला ठेवलेले आहे, पाणी अगोदरच आपल्याला गरम करून ठेवायचं आहे। त्यामध्ये लिंबू घातलेला आहे, कारण ॲल्युमिनियमचा कुकर आहे, पाणी जर त्यामध्ये उकळलं तर कुकर काळा होतो, त्यामुळे यात लिंबू घालायचं आहे। आता झाकण लावून आपल्याला याला छान असं पाणी उकळवून घ्यायचं आहे। पाणी उकळवून घेतलं तर ढोकळा अगदी छान असा फुलतो। आता ते इथे तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टसर झालेलं आहे बॅटर, आपल्याला व्यवस्थित परत फेटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण सोडा घालणार आहोत। तर इथे अर्धा चमचा मी सोडा घातलेला आहे। तर सोडा हा फ्रेशच घालावा, जुना जर असेल तर थोडासा जास्त घातला तरी चालेल। आता याला ॲक्टिवेट होण्याकरता यावर पाणी घालायचं आहे। इथे थोडासा मोठा चमचा आहे, त्यामुळे मी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त घेतलेला आहे। छोटा जर चमचा असेल तर 1 चमचा आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे आणि असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता बॅटरचा कलर अगदी चेंज होत आहे, अगदी लाईट कलर याचा होतोय, म्हणजे छान असं आपलं बॅटर फुललेलं आहे। समजा बॅटर थोडंसं फुललं नाही तर थोडासा सोडा अजून यात घातला तरी चालेल। आता बॅटर तयार आहे, आता आपण भांड्यामध्ये घालून घेऊया। आता आपण जे कुकरच्या भांड्याला तेल लावून ठेवलेलं होतं त्यामध्ये सर्व बॅटर यात घालून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आत्ताच याला किती छान अशी जाळी आलेली आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा ढोकळा बनवून बघा, अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच ढोकळा आपला तयार होणार आहे। खूपच छान हा ढोकळा तयार होतो, तुम्ही बनवल्यानंतर अगदी खुश होऊन जाल आणि मला कमेंट केल्याशिवाय राहणार नाही। तर याच पद्धतीने तुम्ही एकदा ढोकळा नक्की बनवून बघा। आता पाणी छान उकळलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हा ढोकळा ठेवून घ्यायचा आहे
आणि झाकण लावून आपल्याला 25 ते 30 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे. मध्ये झाकण अजिबात खोलून बघायचं नाही. मध्ये जर झाकण खोललं तर ढोकळा खाली बसतो, त्यामुळे आपल्याला अगोदर झाकण खोलायचं नाही. मीडियम टू हाय फ्लेमवर आपण 25 ते 30 मिनटं छान असा ढोकळा वाफवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता ढोकळा अगदी छान आपला फुललेला आहे. थोडासा तिरपा झाला होता, त्यामुळे ढोकळा एक साईडने जास्त फुगलेला आहे. तर खूप छान हा ढोकळा तयार झाला आहे. तुम्हाला मी चाकू देखील यात घालून दाखवते. अगदी क्लीन जर चाकू निघाला तर समजायचं आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे. आणि थोडंसं ओलसर वाटला तर 5 मिनटं तुम्ही अजून याला ठेवू शकता. आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपण हा कट करून घेणार आहोत. तर खूप छान असा आपला ढोकळा तयार होतो. आता आपण याची फोडणी तयार करून घेऊया, थंड होतोय तोपर्यंत. आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये हिंग घालणार आहोत. हिंगाची टेस्ट खूपच छान यामध्ये येते, त्यामुळे हिंग स्किप करू नका. हिंग घालायचं आहे. आणि इथे तिखटा करता मी हिरव्या मिरच्यामध्ये कट करून घेतल्या आहे आणि त्या देखील या छान परतून घेतलेल्या आहे. तेलामध्ये मिरच्या छान परतल्या की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. तर हे देखील छान परतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. ही फोडणी ढोकळ्यावरती घातल्यानंतर खूपच छान ढोकळ्याची टेस्ट लागते. आता मी इथे 1 तांब्या यामध्ये पाणी घातलेलं आहे. आपल्याला हवं तितकं पाणी आपण यामध्ये घालू शकतो. आता लिंबाचा रस थोडासाच घालायचा आहे. यामुळे अगदी छान गोड आंबट याची टेस्ट लागते. आणि यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे साखर घालायची. थोडंसं मीठ देखील यामध्ये घालायचं आहे. आणि उकळी आली का गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत आपला ढोकळा देखील छान थंड झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता मी अगदी त्याला स्पर्श करत आहे. तो खूप छान असा कोरडा असा ढोकळा तयार झालेला आहे आणि त्याने आपोआपच आपल्या कडा सोडलेल्या आहे. याच्यावरनं समजत आहे किती सॉफ्ट आणि स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता याच्या कडा परत आपल्याला चाकूने व्यवस्थित सोडवून घ्यायचं आहे आणि डब्यामधून आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे. खूपच छान हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा फुललेला आहे आणि अगदी छान त्याला जाळी आलेली आहे. तर याच पद्धतीने ढोकळा तुम्ही नक्की बनवून बघा. खूपच छान असा ढोकळा तयार होतो. आता हा आपण काढून घेऊया. थोडासा गरम होता, परंतु व्हिडिओ काढण्याकरिता मी लगेचच हा काढलेला आहे. पण थंड झाल्यानंतरच तुम्ही काढायचा आहे. आता आपण कट करून घेऊया. खूपच छान हा कट केला जातो. इतका सॉफ्ट आणि अगदी स्पंजसारखा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता कट करतानाच तुम्हाला समजत असेल किती छान आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार याचे आता कट करून घ्यायचे. जसं हवं असेल तसं आपल्याला कट करायचे आणि जी आपण फोडणी तयार केलेली होती ती यावर घालून घ्यायची. आता सर्व फोडणी यावरती मी घालून घेणार आहे. ही फोडणी घातल्यानंतर खूपच छान असा ढोकळा आपला तयार होतो. अगदी आंबट गोडाची टेस्ट लागते आणि स्पंजसारखा आपला ढोकळा तयार होतो. ते तुम्ही बघू शकता किती छान असा फुललेला आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच आपला ढोकळा तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता मी किती प्रेस करत आहे तरी देखील आपला ढोकळा वरती फुलून येत आहे. अगदी छान याला जाळी आलेली आहे. मार्केटमध्ये मिळतो त्याच ढोकळ्याप्रमाणे खूप छान याला जाळी आलेली आहे. तर तुम्ही नक्की हा ढोकळा बनवून बघा. कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.